आज आपण ऑब्जेक्शन दाखल करून काय म्हणणं 30 तारखेला मी नगर सचिव कार्यालय माननीय महापौर आणि माननीय आयुक्त यांच्याकडे माझा मुख्य आक्षेपार्ह सादर केला. 13 मार्च 2026ला नगर सचिव कार्यालयामार्फत माननीय आयुक्त यांनी जाहीरनामा प्रसिद्ध केलं आहे. कॉप मेंबरसाठी थोडे अर्ज आम्ही घेणे आणि भरणे. 25 तारखेपासून फॉर्म भरणे चालू होतं. 30 तारखेला लास्ट तारीख. 30 तारखेला लेखी अर्ज देऊन मी आक्षेप सादर केला आयुक्तांच्या नावे. त्याची प्रत माननीय महापौरांनी माननीय निवडणूक आयुक्त महाराष्ट्राच्या दिली. याच्यात स्पष्ट तरतूद आहे की महाराष्ट्र नामनिर्देशित सदस्य नेमणूक कायदा 2012 यामध्ये तरतूद कलम 3 मध्ये अशी तरतूद आहे की सार्वत्रिक निवडणूक झाल्यानंतर निकाल लागल्यानंतर 1 महिन्याच्या आत कॉप मेंबरची नेमणूक ही पहिल्या मीटिंगमध्ये घेणं आवश्यक असताना सुद्धा नगर सचिव कार्यालयाने माननीय आयुक्त महोदय आणि माननीय महापौर महोदय तथा पिटिशन अधिकारी यांना कुठलीही लेखी सूचना दिली नाही की आपल्याला हे निवडणूक घेणं बंधनकारक आहे. महापौरांची निवडणूक 10 फेब्रुवारी 2026ला झाली आणि गॅजेटमध्ये नगरसेवकांचं नाव जे हे 19 जानेवारीला प्रसिद्ध झाले. 19 फेब्रुवारीपर्यंत हे नामनिर्देशन सदस्य नेमणूक करणे बंधनकारक असताना सुद्धा काही विशिष्ट लोकांचे कागदपत्र कमतरता होती. ते कागदपत्रांची पूर्तता त्यांना संधी मिळावी म्हणून यांनी जाणीवपूर्वक पूर्ण प्रक्रिया लांबवली आणि कायद्याचे पूर्णपणे उल्लंघन केलेले. त्यांनी कलम 4 आणि 5 प्रमाणे फॉर्म वाटप आणि जमा करणे भरून जमा करण्याबाबत जाहीर प्रकटन केले, परंतु कलम 3चं पूर्णपणे उल्लंघन केलेलं आहे. यामध्ये आपण जेव्हा सचिवांना आयुक्ताला भेटून जे निवेदन सादर केले तर त्यांचं म्हणणं काय नेमकं? त्यांचं म्हणणं आहे कायद्यात तरतूद आहे, आता उशीर झाला आहे. उशीर झाला. त्यांची चुकी मान्य केलेली आहे. चुकी मान्य दिसतेच ना. कायद्यामध्ये तरतूद 1 महिन्यानंतर लगेच तुम्ही पहिल्या मीटिंगमध्ये हे घेणं आवश्यक होतं. त्यांनी घेतलं नाही. ही चुकी मान्य केलीच ना. पण जर कधी आता याची जर आपण एक कुठल्याही न्यायालयामध्ये कोई भी पैसा इसलिए नहीं देता है कि आपके पास कितनी बड़ी डिग्री है. आपको पैसा तब मिलता है कि आप अपनी स्किल से कंपनी का क्या फायदा कराते हैं. अगर आप एजुकेशन एंड स्किल्ड, एजुकेशन नॉलेज देगा, स्किल्ड पैसा देगा. नॉलेजेबल इंसान अगर पैसा नहीं कमा पाता है ना, सबसे तकलीफमय जिंदगी उसी की होती है. इक्विनिक्स लर्निंग हमेशा सीखने और आगे बढ़ने के लिए नए अवसर प्रदान करता है. साथ ही बिना किसी अतिरिक्त चार्जेस नौकरी पाने में भी मदद करता है. इक्विनिक्स अपनी श्रेणी में सर्वश्रेष्ठ और दूरस्थ इंटेलिजेंस ऑपरेशन टूल्स से कंप्यूटर कोर्स प्रदान करता है. क्लाउड, नेटवर्किंग और हार्डवेयर जैसे कुछ क्षेत्रों में तुरंत नौकरी मिलती है. आपल्याकडून एखादे अर्ज करण्याचा उशीर झाला तर आपल्याला माफी अर्ज म्हणजे वेळ माफीचा अर्ज द्यावा लागतो. वेळ माफीचा न्यायालयाकडून मंजूर करून द्यावा लागते. तशी या बाबतीची कायद्याचे उल्लंघन झालेली आहे. आपण सक्षम प्राधिकरण माननीय निवडणूक आयुक्त महाराष्ट्र राज्य यांच्याकडून वेळ माफी करून निर्णय करायला पाहिजे. तर आता पुन्हा तशी प्रक्रिया आमची मागणीच ती आहे की माननीय निवडणूक आयुक्ताकडून यांनी पुन्हा मार्गदर्शन मागावं आणि प्रक्रिया आपण स्थगित करून पुन्हा नवीन प्रक्रिया राबवली. पहिल्यापासून कायद्याचं पूर्णपणे उल्लंघन केलेलं आहे आणि या नेमणुकीच्या पहिले स्थायी समिती सदस्य, विशेष समितीचे सदस्य हे जे नेमणुका झालेल्या ह्या सुद्धा या नियमाप्रमाणे बेकायदेशीर ठरतात. त्याच्यामध्ये आपण स्पष्ट आरोप लावला आहे का त्यांनी जे सचिवांनी आणि नियम आहे त्या नियमच्या विपरीत जाऊन यांनी हे केलेलं आहे. आणि दुसरं असं आहे का काही लोकांना संधी मिळावा म्हणून त्याचे कागदपत्र पूर्ण व्हावे असे हे हेतूने त्यांनी केलेलं आहे. ह्या हेतूने केलेलं आहे. काही लोकांचे कागदपत्र पूर्ण व्हावे, अपूर्ण होते, त्यांना वेळ मिळावा म्हणून केलेले. आणि प्रशासनाने जाणीवपूर्वक माननीय महापौर तथा पिटिशन अधिकारी यांना मीटिंग कॉल करण्याबाबत प्रत्येक सर्वसाधारण सभेच्या पहिले लेखी कळवतात. तसं यांनी हे लेखी कळवणं आवश्यक होतं की महाराष्ट्र नामनिर्देशित सदस्य नेमणूक अर्हता 2012 या कायद्यामध्ये तरतूद जी आहे नियमावली नियम 3मध्ये, या नियम 3ची कल्पना देणं लेखी कळवणं आवश्यक होतं. ते आजपर्यंत केलेलं नाही. मी माननीय महापौर यांनाही प्रत्यक्ष भेटून पत्र दिलेलं आहे. माननीय महापौर याबाबत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण आम्ही कायदेशीरपणे करू असं आश्वासन दिलेलं आहे. आमचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. माननीय महापौर हे कायदेशीर मार्गाने पूर्णपणे कायद्याचं पालन करणारे व्यक्ती आहेत. आपण कोर्टामध्ये न्याय मागणार. पहिली गोष्ट ही कायद्यामध्ये स्पष्ट तरतूद आहे. या तरतुदीचं पालन त्यांनी झालेली चुकी मान्य करावं आणि प्रक्रिया पूर्ण राबवावी. कायद्याचं उल्लंघन झालेले स्पष्ट दिसते. त्यांनी पुन्हा प्रक्रिया लांबवावी
जर यांनी त्याच्या विरुद्ध जाऊन पुन्हा ती प्रक्रिया आपली रेटत राहिली तर माननीय महापौरांकडे जेव्हा हे नावं जातं तेव्हा माननीय महापौरांनाही पुन्हा विनंती लेखी पत्र देऊन करू की आपल्या या पहिल्या मिटिंगमध्ये घेणं आवश्यक आहे. या आता चौथ्या मिटिंगमध्ये येते कायद्याचं उल्लंघन आहे. त्यानंतरही जर कधी त्यांनी पूर्ण प्रक्रिया राबवली त्यानंतर मी माननीय उच्च न्यायालयामध्ये याबाबत दाद मागेन. ईश्वर विक्रमसिंग राजपूत. मी फॉर्म भरलेला आहे.